आणि आता बातमी आहे कोकणातील पावसासंदर्भात। रत्नागिरीतील काजळी नदीला देखील पूर आलेला आहे। नदी शेजारच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। काजळी नदीचं पात्र सध्या 18.16 मीटरवर आहे। सोमेश्वर, हातीस आणि चिंचखरी या गावांचा देखील आता संपर्क तुटलेला आहे। आणि याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय काजळी नदीला पूर आलेला आहे। अनेक शेजारील शेतांमध्ये आणि गावांमध्ये देखील पाणी शिरलंय। नक्कीच सागर धुवाधार पाऊस या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे आणि सध्या आपण या काजळी नदीच्या पुलावरती आहोत आणि भयंकर वारा आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस होता या ठिकाणी रौद्र रूप या काजळी नदीचं पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की खूप कोसळण्याचा वारा आहे आणि त्यासोबतच मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतो आहे। 18.16 मीटरवरती सध्या काजळी नदीचं पात्र गेलेलं आहे। धोकाबाईच्या वरतून ही काजळी नदी वाहते आहे। तुम्ही बघू शकता की वाऱ्याचा स्पीड देखील तेवढाच आहे। या पुलावरती सुद्धा उभं राहताना खूप कसरत करावी लागते आणि त्याच पद्धतीने जोरदार या ठिकाणी पावसाची बॅटिंग देखील सुरू झालेली आहे। पुढचे 3 तास हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण 3 तासात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। आणि त्याचमुळे सध्या ही पावसाची बॅटिंग ज्या ठिकाणी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। किनारपट्टी भागात सध्या पावसाचा जो प्रमाण आहे ते मोठं आहे आणि त्याचबरोबर 450 ते 55 किलोमीटर वेगानं सध्या किनारपट्टी भागात वारे वाहत आहेत आणि त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। मात्र सध्या काजळी आणि कोदावरी नदी ही सध्या धोक्याच्या पातळीवर सध्या वाहताना या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच मनोज, तुम्ही देखील आता रिपोर्टिंग करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।